तर कशा आहात मित्रांनो आणि मैत्रिणींनो, बहिणींनो आणि भावांनो आणि सर्व वडीलधाऱ्यांना माझा नमस्कार. तर स्वागत आहे तुमचं फार्मा बॉयच्या नवीन एका व्हिडिओमध्ये. मी एक फार्मासिस्ट आहे. मी जवळपासच्या माझ्या एका गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये जे आहे ते काम करतो. तर माझा एक्सपिरियन्स मी इंटरनेट सोबत शेअर करत असतो. आज आपण बोलणार आहे गव्हर्नमेंट हॉस्पिटलच्या त्या चिठ्ठीबद्दल. त्या चिठ्ठीला बाहेर जर गेले तर त्याला म्हणतात प्रिस्क्रिप्शन, आणि ते काढणं का गरजेचं आहे? कारण काही गोळ्या ज्या असतात त्या विदाऊट प्रिस्क्रिप्शन बाहेर ज्या आहेत त्या दिल्या जात नाहीत. ज्या गोळ्या विदाऊट चिठ्ठी म्हणजेच प्रिस्क्रिप्शन दिल्या जातात त्यांना म्हणतात OTC ड्रग्स, ओव्हर दी काउंटर. त्यांना चिठ्ठीची गरज पडत नाही. मोस्टली आपल्या तापाच्या गोळ्या, सर्दीच्या गोळ्या या OTC गोळ्या आहेत. म्हणजे सर्दी खोकल्यासाठी तुम्हाला कोणत्याही गव्हर्नमेंट म्हणजे त्या डॉक्टरकडे जाऊन चिठ्ठी घ्यावी लागत नाही. नॉर्मल तुम्ही जरी फार्मासिस्टकडे गेले तर तो तुम्हाला त्या गोळ्या जो आहे तो देऊन टाकेल. पण काही गोळ्या असतात ज्या की विदाऊट डॉक्टर्स प्रिस्क्रिप्शन तुम्हाला दिल्या जात नाहीत. त्या म्हणजे अँटीबायोटिक वगैरे झालं, काही इन्फेक्शनसाठीच्या गोळ्या असतात त्या विदाऊट प्रिस्क्रिप्शन चिठ्ठीच्या दिल्या जात नाहीत. आता जशी ही गोष्ट बाहेर पाळली जाते तशी गोष्ट गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये देखील पाळली गेली पाहिजे असं मला वाटतं. आता जिथं मी काम करतो तिथं भरपूर माझा असा एक्सपिरियन्स. आता ही गोष्ट पण चेंज होते, मलाही मान्य आहे की गावाकडे जे ते एवढे रूल्स अँड रेग्युलेशन्स म्हणा ते फॉलोअप होत नाहीत. लोक काय करतात, विदाऊट प्रिस्क्रिप्शन डायरेक्टली फार्मसीमध्ये येणार, सर्दीचं औषध दे, खोकल्याचं औषध दे, अँटीबायोटिक दे वगैरे वगैरे या गोष्टी करतात. आता त्यांना हे कळत नाही की ते स्वतःच्या आरोग्यासोबत खेळतायत. तुम्ही जर विदाऊट डॉक्टर्स कन्सल्टेशन जर तुम्ही असे अँटीबायोटिक खात चालले बघा तर नक्कीच तुम्हाला फ्युचरमध्ये या गोष्टीचा त्रास होणार. जर अँटीबायोटिक रेजिस्टन्स डेव्हलप झाला आणि फ्युचरमध्ये जर कोणत्या बॅक्टेरियाचं तुम्हाला इन्फेक्शन झालं तर ती अँटीबायोटिक जी तुम्ही वर्षानुवर्ष विदाऊट प्रिस्क्रिप्शन खाताय त्या अँटीबायोटिकचा तुमच्या शरीरावर परिणाम होणार नाही. म्हणून तुम्हाला पुढे स्ट्रॉंग अँटीबायोटिक जे आहे ते घ्यावं लागेल. म्हणून सांगतोय, सर्दी खोकला ताप या गोष्टींसाठी कोणताही अँटीबायोटिक सुरुवातीला घ्यायचं नाही. बॉडीला रेस्ट द्यायची. नॉर्मल आपलं वाफ वगैरे घ्यायची, जे आहे ते घरगुती उपाय करून बघायचे. आठवड्यानंतर जर सर्दी ताप खोकला बरा झाला नाही तर औषध घ्या. शक्यतो पॅरासिटामॉल किंवा आपण सिट्रिजिन नॉर्मली घेऊ शकतो, पण त्याशिवाय अँटीबायोटिककडे सुरुवातीला जायचं नाहीये. त्यामुळे ही खूप महत्वाची गोष्ट आहे. अँटीबायोटिककडे जर मी तर म्हणतो घेऊच नका अँटीबायोटिक. सर्दी तापसाठी आपलं पॅरासिटामॉल सिट्रिजिन आहे, कारण त्याचा मोड ऑफ मेकॅनिझम ऑफ ऍक्शन खूप वेगळा आहे अँटीबायोटिकचा. अँटीबायोटिकमुळे आपल्या अंगातले जे बॅक्टेरिया आहेत ते मरतात. त्यामुळे अँटीबायोटिक घेण्याच्या भानगडीत पडू नका. सर्दी खोकल्यासाठी आपलं नॉर्मल कफ सिरप तुम्ही घेऊ शकता, किंवा जे ते आपलं पॅरासिटामॉल सिट्रिजिन या गोळ्यांनी देखील तुम्हाला फरक पडेल. पण इथे आपण बोलतोय प्रिस्क्रिप्शन बद्दल. आता ती चिठ्ठी लोकांना वाटतं काढायची गरज पण नाही. अरे गव्हर्नमेंट तुम्हाला एवढ्या सगळ्या गोष्टी फ्रीमध्ये देते, तुम्हाला 5 मिनिटं काय होते चिठ्ठी काढायला? त्यांना काय पाहिजे, गव्हर्नमेंट फ्रीमध्ये देते. ह्यांना ती चिठ्ठी काढायला नको, ह्यांना फ्रीमध्ये औषधं पाहिजे. परत औषधांचा जर साठा नसेल तर परत आतल्याच लोकांना शिवाय देणार की इथं काहीच मिळत नाही. म्हणजे लिटरली बोलतो, लोक जी आहेत ना ती माजलेली आहेत, आणि त्याच गोष्टीमुळे ती लोक गरीब आहेत. ही गोष्ट मला जी आहे ती गव्हर्नमेंटच्या अशा हॉस्पिटलमध्ये काम करून माझा पर्सनल एक्सपिरियन्स मला मिळाला की लोकांना सर्व गोष्टी फुकट पुरवूनही लोक खूप भिकाऱ्यागत वागतात, आणि त्यामुळेच त्यांना त्रास होतो. आता मी एक गोष्ट कन्फर्मली सांगतो की आता ही लोक जी विदाऊट नोईंग की आपण काय खातोय हे असे बका जर अशाच प्रकारे अँटीबायोटिक सर्दी खोकल्याच्या गोळ्या जर खात राहिले तर लॉंग टर्म मध्ये, म्हणजे ही लोक जेव्हा म्हातारी होतील ना तेव्हा कळेल की मी काय म्हणतोय ते. तेव्हा जेव्हा त्यांना त्रास होईल, किडनी लिव्हर जेव्हा त्रास देतील तेव्हा त्यांना कळेल की गव्हर्नमेंट हॉस्पिटलमधून आपण भिकाऱ्याची जी औषधं खाल्ली त्याच फुकटच्या औषधांमुळे ह्यांचं आयुष्य पुढचं खूप महागात पडणार आहे. ही गोष्ट माझ्याकडून लिहून घ्या. तर एवढं सांगायचं होतं, गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये गव्हर्नमेंट आपल्याला सर्व काही फ्रीमध्ये देते. थोडंफार ताण घ्या. प्रिस्क्रिप्शन म्हणजे ती चिठ्ठी काढा, डॉक्टरांना दाखवा, चांगल्या डॉक्टरांना दाखवा. गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये जे आहे ते इंटर्न्स देखील असतात. 2 डॉक्टरांकडून क्रॉस चेक करून घ्या. फार्मासिस्ट कडून पण क्रॉस चेक करून घ्या. फार्मासिस्टला पण भरपूर नॉलेज असतं, फक्त डॉक्टर्स देव नाही. फार्मासिस्ट कडून पण भरपूर जे आहे ते गोष्टी क्रॉस चेक करून घ्या, आणि त्यांना हे पण विचारा की आपण विदाऊट मेडिसिन कशा प्रकारे बरं होऊ शकतो. ज्यांना माहीत असेल ते सांगतील. माझ्याकडे भेटा, मी तर नक्की सांगेल की औषधं घेण्याच्या भानगडीत पडू नका. औषधं खूप खराब असतात. आता ॲज अ फार्मासिस्ट म्हणून मला माहिती आहे की औषधांमध्ये काय असतं, कशा प्रकारे ते काम करतं.
त्यामुळे मी कधीच कोणाला गोळ्या खाण्यास प्रवृत्त करत नाही. डॉक्टर करतात ज्यांना आता बघा गोळ्या कशासाठी असतात, गोळ्या असतात नॉर्मल आपल्या बॉडीचा खूप जास्त त्रास होतोय त्या केसमध्ये तुम्ही गोळ्या घ्या. मी गोळ्या घ्या असं मी गोळ्या घेऊ नका असं म्हणत नाही. गोळ्या घ्या, पण केव्हा जेव्हा भरपूर त्रास होतोय तेव्हाच गोळ्या घ्यायच्या. रेग्युलर गोळ्या कधीच खायच्या नाहीत, ही गोष्ट लक्षात ठेवा. याचा त्रास तुम्हाला उतरत्या वयामध्ये नक्कीच होणार. एवढी गोष्ट इंटरनेट सोबत शेअर करायची होती. आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. चिठ्ठ्या काढत चला, गव्हर्नमेंट फ्रीमध्ये देते. प्रॉपर ट्रीटमेंट घ्या विदाऊट रिझन. गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये जाऊन ती औषधं वगैरे ते पिण्याच्या भानगडीत, पिण्या खाण्याच्या भानगडीत अजिबात पडू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.